तर मित्रांनो मॅट्रायसेसमध्ये या पर्टिक्युलर टाईपचा क्वेश्चन ऑलमोस्ट 4 to 5 टाइम्स आपल्या एक्झामिनेशनमध्ये येऊन गेलेला आहे. तर पाहूया याचं शॉर्टकट आन्सर काय. तर या क्वेश्चनमध्ये हा जो स्मॉल ए आहे हा इंडिकेट करतो एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स आणि हा जो कॅपिटल ए इंडिकेट करतो कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. तर तुम्ही काळजीपूर्वक ऑब्झर्व केलं तर हा सेकंड रोचा एलिमेंट आहे. बाकीचे काय, बाकीचे सुद्धा सेकंड रोचे एलिमेंट आहेत आणि कोफॅक्टर पाहिला तर सेकंड रोचा कोफॅक्टर आहे. म्हणजे काय, तर एलिमेंट सेकंड रोचे कोफॅक्टर्स सेकंड रोचे. तर या क्वेश्चनचा आन्सर अतिशय सिंपल असतं, ते म्हणजे मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू. तर वेळ न घालवता तुम्ही दिलेल्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू शोधा. हे बघा डिटर्मिनंटचा एक सिंपल शॉर्टकट. गिवन अ मॅट्रिक्स ॲज इट इज, पहिला कॉलम इथे रिपीट करायचा आहे, सेकंड कॉलम इथे रिपीट करायचा आहे. पाहूया सिंपल या तिघांचं मल्टिप्लिकेशन 1 into 1 into 4 is 4, 2 into 2 into 1 is 4, 3 into -1 into 2 हा आला पहा -6. त्यानंतर मायनस घ्यायचा, आता क्रॉस रिव्हर्स 2 into -1 into 4 तर हा झाला मित्रांनो -8. त्यानंतर 1 into 2 into 2 हा जो क्रॉस या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असेल हे असेल 4 आणि त्यानंतर शेवटचा 3 into 1 into 1 तर हा आन्सर आला 3. तर बघूया हा 8 - 6 म्हणजे हा आला 2 आणि या ठिकाणी -8 + 1 मित्रांनो हा झाला -1. ओव्हरऑल याची डिटर्मिनंट व्हॅल्यू येत आहे 3. म्हणजे या क्वेश्चनचं फायनल आन्सर जे की डिटर्मिनंट आहे आन्सर आलं पाहिजे 3. तर सिंपल स्टोरी आहे. सेकंड रोचे एलिमेंट सेकंड रोचे कोफॅक्टर, सेकंड रोचे एलिमेंट सेकंड रोचे कोफॅक्टर असं जर काही समीकरण आलं तर फायनल आन्सर असतं मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू. याच बरोबर आणखीन एक क्वेश्चन आपल्या एक्झामिनेशन मध्ये येतो, तो म्हणजे या टाईपचा. काळजीपूर्वक पाहिलं तर इथे सुद्धा फर्स्ट रोचा या ठिकाणी एलिमेंट आहे. काळजीपूर्वक पहा मित्रांनो, फर्स्ट रोचा एलिमेंट आहे, फर्स्ट रोचा एलिमेंट आहे. मात्र कोफॅक्टर्स काळजीपूर्वक बघा, कोफॅक्टर्स सेकंड रोचे आहेत, कोफॅक्टर्स सेकंड रोचे आहेत. म्हणजे एलिमेंट फर्स्ट रोचे, कोफॅक्टर्स सेकंड रोचे, एलिमेंट वेगळ्या रोचा, कोफॅक्टर वेगळ्या रोचा. वेळ न घालवता या क्वेश्चनचं आन्सर लिहायचं 0. तर मित्रांनो या क्वेश्चनचं डायरेक्ट आन्सर असतं 0. तर ओव्हरऑल लॉंग स्टोरी शॉर्ट, द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, जर तुम्हाला असं जाणवलं की एलिमेंट आणि कोफॅक्टर हे सेम रोचं समीकरण आलं, सेम रो म्हणजे काय, सेकंड रोचे एलिमेंट सेकंड रोचे कोफॅक्टर, तर अशा वेळी न विसरता आन्सर लिहायचं डिटर्मिनंट ऑफ ए. मात्र एलिमेंट आणि कोफॅक्टर हे जर वेगवेगळ्या रोचे या ठिकाणी असतील, डिफरंट रोचे असतील, तर या क्वेश्चनचं आन्सर लिहायचं 0. दॅट्स ऑल. तर मित्रांना नक्की शेअर करा नेक्स्ट ट्रिकसाठी, नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टडी हार्ड.